नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या क्वेरीज होत्या. आम्हाला जवळजवळ 300-350 कॉल्स आले. त्यांचं असं म्हणणं होतं की नावात बदल असेल तर काय करायचं, कशा प्रकारे चेंज करायचं, काय असतं त्याचं एक क्वेरी आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा होता की एक्झाम्शन असल्यावर कशा प्रकारे फॉर्म भरताना कशा प्रकारे ऍड करायला पाहिजे. तर आपण हा व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवतो आहे. पूर्वीचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये डिटेल हे ऍड करायचे राहिले होते, तर हे आपण आज ऍड करून तुम्हाला हा पण व्हिडिओ तो पूर्ण आहे, तुम्ही दोही व्हिडिओ बघून पूर्ण करू शकता. पण आता राहिलेत आपल्याकडे 3च दिवस, म्हणजे आज, उद्या, परवा, म्हणजे 3 दिवसाचा वेळ आहे. 23 तारीख लास्ट आहे आता तरी फॉर्म भरण्यासाठी. त्याच्या अगोदर फॉर्म भरून घ्या व्यवस्थित सगळा. हा जर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झम्पशन आणि नावात बदल आहे, तर या दोन गोष्टीबद्दलच माहिती आपण देणार आहोत किंवा त्याच्यावरती चर्चा करणार आहोत कशा प्रकारे करता येईल. मी ते पूर्ण मागे दाखवतोय स्क्रीन कशा प्रकारे करायचंय, तुम्ही ती पूर्ण बघून घ्या एकदा. चला तर मग सुरू करूया. तर सर्वप्रथम काय करायचंय की ही वेबसाईट आहे आपली gdca.maharashtra.gov.in, ही क्रोम वरती ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर आता जे लॉग इन केलेलं आहे, ज्यांचं पहिलंच लॉग इन आहे पहिल्या वेळेस किंवा करतायत त्यांच्यासाठी नोंदणी करा, याच्यावरती क्लिक करा म्हणून सांगितलं आपण इथे. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर वरती तुमचे रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्या आणि लॉग इन करा युजर नेम आणि पासवर्ड टाकून. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस तुमचा जो इंटरफेस आहे जो पूर्ण अशा प्रकारे दिसेल, कारण माझं ऑलरेडी मी भरलेला आहे पूर्ण. सो त्याच्यामुळे मी फक्त लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे होत आहे. कारण इथे प्रोफाईल मध्ये जसं आधार कार्ड वरती तुमचं नाव आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुढे तशा गोष्टी करायच्या. जर तुमचं समजा फॉर एक्झाम्पल विशेष करून महिला ज्या आहेत, लग्न झालेल्या महिला, त्यांचं नावात बदल असतो, कारण आधार कार्ड वरती वेगळं नाव असतं, डॉक्युमेंटला वेगळं नाव असतं, त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे जे आधार कार्डला नाव आहे तेच तुम्ही नाव टाका तिथे, आणि ते नाव टाकल्यानंतर नावात बदल आहे ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जो तुमचं सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे. पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. आणि सगळं अपलोड केली की सगळ्यात खाली जायचंय, स्क्रोल डाऊन करायचं आणि जतन करायचं. म्हणजे पूर्ण भरत करा, मी ऑलरेडी भरलेला आहे त्याच्यामुळे फक्त सांगतोय. मग सेव्ह होईल पूर्ण. तर सेव्ह केल्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन करून थोडंसं बघू शकता, तिथे फॉर्म तुमचा येतो, नावात बदल असलेला फॉर्मचा तुम्ही बघू शकता. थोडं स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला लगेच लक्षात येतं तिथे. त्यानंतर इथे खाली कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल या शोधाचं जे आहे त्याच्या शेजारी तुम्हाला तिथे पहा म्हणून दिसतं खरं तर ते तुम्हाला तिथे दिसेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुमचा, जर फॉर्म नसेल पूर्ण भरलेला तर 100% पूर्ण माझा फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी. तर नसेल भरलेला तर तुम्हाला ते बघून भरावं लागेल पूर्ण प्रॉपर. शैक्षणिक तपशील पूर्ण बघायचा, चेक करायचं व्यवस्थित काय काय आहे त्याच्यामध्ये, सगळं भरून घ्या. तुमचे डिटेल्स, अनुभव असेल तुमचा, अनुभवाचे तपशील टाका त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमचं छायाचित्र, तुमचा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही अपलोड करा. स्वाक्षरी तुमची, सही आणि छायाचित्र तुम्हाला अपलोड करायला लागणार. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल, अशा प्रकारे तुम्हाला हे स्वाक्षरी वगैरे दिसेल. त्यानंतर काय करायचंय की ऑनलाईन अर्ज त्याच्यावरती क्लिक करायचंय, खाली यायचंय. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला 2026 जीडीसी 2026 फॉर्म दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करायचंय आपल्याला सुरुवातीला, की बघायचे कुठले कुठले विषय आहेत. त्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं तुमचा जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात तुम्ही लास्ट एक्झाम दिलेली आहे तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा किंवा ते सेंटर सिलेक्ट करायचं, सॉरी. त्यानंतर सेंटर सिलेक्ट करायचंय. सुरुवातीला कुठल्या सेंटरला तुम्ही पहिली एक्झाम दिलेली आहे, सगळे सेंटर आहे तिथे. तर माझे पुणे सेंटर सिलेक्ट करतोय माझ्या सोयीसाठी, तर पुण्याचा सेंटर कोड 10 येतोय, तो लक्षात ठेवा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं. स्क्रोल डाऊन मध्ये ज्या विषयात तुम्हाला एक्झाम्शन आहे, म्हणजे 50 पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशाच विषयामध्ये तुम्हाला एक्झाम्शन मिळणार आहे. समजा मला अकाउंट्सला मार्क्स आहेत, एक्झाम्शन आहे, तर ते अकाउंट्स तुम्हाला ऑटोमॅटिक विषय येईल इथे. संपादित करावरती क्लिक केल्यानंतर खाली त्यानंतर जे इयर आहे तिथे तुम्हाला इयर टाकायचं, कुठले वर्ष आहे तुमचं. 2025 असेल, थोडासा वेट करावा लागेल कारण साईट स्लो असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होऊ शकतात. तर तिथे इयर टाकायचं तुम्हाला. इयर टाकल्या गेल्या वर्षी समजा 2001 पासून तिथे अवेलेबल आहेत, तर 2001 पासून ते 26 पर्यंत पुढे पण अवेलेबल. तर 2025 आपल्याला टाकायचंय. तिथे नो रेकॉर्ड एक्झिस्ट म्हणून तुम्हाला दिसेल. तर ते ज्याचं समजा जुनं प्रोफाईल हे नाही झालेलं किंवा त्याने विसरलेलं आहे, त्याचं नवीन प्रोफाईल क्रिएट केलं, यांच्यासाठी दिसणार ते. आता माझ्यासाठी मी नवीन प्रोफाईल क्रिएट केलं असल्यामुळे मला दिसत आहे तसं. तर तुम्हालाही तसंच दिसेल ते ज्यावेळेस तुम्ही नवीन प्रोफाईल क्रिएट केलेली असेल तर. आणि जुनीच असेल तर जुन्या प्रोफाईल वरती ऑटोमॅटिक तुम्हाला मार्क्स दिसतील. सब्जेक्ट टाकला तुम्ही, आसन क्रमांक टाकला की ऑटोमॅटिक त्याचे मार्क्स तुम्हाला येतील.
तर इथे येत असेल तसं नवीन प्रोफाईल तर ओके करायचंय, नो रेकॉर्ड एक्झिस्ट म्हणलं तर. ओके केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आसन क्रमांक टाकायचा, जो आसन क्रमांक तुमचा होता तो सीट नंबर टाकायचा GDC एक्झामचा. जे आहे तुमचे जे काही मार्क्स मिळाले त्या विषयामध्ये, अकाउंटच्या विषयामध्ये किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळाले ते तिथे टाकायचे. तिथे टाकल्यानंतर सेंटर क्रमांक टाकायचा 10. तर सेंटर क्रमांक टाकल्यानंतर तिथे तुम्हाला जी रिझल्टची PDF आहे ती तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे. सेंटर क्रमांक टाकायचा, तिथे टाकला त्यानंतर हे मी डेमो टाकतो सगळ्या गोष्टी. अपलोड केल्यानंतर अद्ययावत करायचं. अद्ययावत केल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली खाली थोडासा वेट करावा लागेल, कारण लगेच तुम्ही रिफ्रेश वगैरे करू नका, कारण साईट थोडीशी स्लो असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होणार. तुम्ही सबमिट केलेली परीक्षा तपशील यशस्वीरित्या जतन झाले असं येईल. त्यानंतर दुसरा विषय असेल तुमचा, दुसऱ्या विषयाला सेम सेंटर दिले त्या सेंटरचं करायचं. त्यानंतर स्क्रोल डाऊन केलं तुम्ही इथे बघू शकता एक्झामटेड आलेला आहे अकाउंट्सला. त्यानंतर समजा दुसरा विषय कुठला हिस्ट्री प्रिन्सिपल त्याला मिळाले 2025 टाकायचं. सेम प्रोसेस फॉलो करायची. जे विषयाला तुम्हाला 50पेक्षा जास्त मार्क आहेत, सीट नंबर तोच टाकायचा जो तुमचा आहे मार्कशीट वरती, केंद्र क्रमांक तोच टाकायचा 10 नंबर. PDF तुमचे जे रिझल्ट आहे तो रिझल्ट तिथे तुम्ही टाकू शकता, किंवा अजून याचा स्क्रीनशॉट जरी टाकला तरी तो रिझल्ट काढून तो स्क्रीनशॉट टाकला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. पण PDF फाईल लागते, PDFच अपलोड करायला लागेल. सगळे PDF डॉक्युमेंट्स तयार करावे लागेल 1 MB बिलोचे. तर इथे अद्ययावत करायचं प्रोफाईल मध्ये. पुन्हा अद्ययावत क्लिक केल्यानंतर तो सुद्धा सब्जेक्ट जो हिस्ट्री प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे त्याला सुद्धा एक्झाम्शन मिळून जातं. थोडंसं वेट करावं लागेल, साईट थोडीशी स्लो आहे त्याच्यामुळे मे बी आता शेवटच्या काही दिवस राहिले त्याच्यामुळे लोड जास्त असावा. हे सेम तुम्हाला तिथे मेसेज दिसेल. त्यानंतर तिसऱ्या सब्जेक्टला 3 सब्जेक्टला आहे, तर तिसरा सब्जेक्ट असेल माझा, तर तिसऱ्या सब्जेक्टला मला 30 एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे पुणे, जिथे माझं एक्झाम झालेली आहे. त्यानंतर 2025 टाकायचं. त्यानंतर आसन क्रमांक टाका आणि मिळालेले गुण जे 50 पेक्षा जास्त आहेत तेच टाकायचे. सेंटर क्रमांक 10 टाकायचा. PDF जी फाईल आपल्याला तुम्हाला रिझल्ट तुमचा जो आहे तो त्यात टाकायचा, जो रिझल्ट तुम्हाला जुना मिळालेला आहे. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला सेम अद्ययावत करायचंय, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते इथे सुद्धा तुम्हाला ते पहिलं संपादन करायचं, नंतर तुम्हाला ते सेंटर येऊन जाईल संपादन केल्यानंतर, कारण संपादन करायचं राहिलं होतं इथे माझं. असं बऱ्याच वेळा होऊ शकतं, पण तुम्हाला तसं घाबरायची गरज नाही. संपादन करायचं. संपादन केल्यानंतर ऑटोमॅटिक विषय जो तिथे कोऑपरेटिव्ह बँकिंग आला. त्यानंतर 2025 माझे अकॅडमिक्स टाकायचे. त्यानंतर हे सेम येतं ऍक्च्युली. तर आसन क्रमांक टाका. त्यानंतर जे मार्क्स मिळाले तुम्हाला ते मार्क्स टाका त्या पर्टिक्युलर पेपरमध्ये. त्यानंतर सेंटर क्रमांक टाका. त्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो अपलोड करा. बरं, अपलोड केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट अपलोड केल्यानंतर सेम अद्ययावत करायचा आहे. अद्ययावत झाल्यानंतर हे 3 विषय माझे पूर्ण झालेले आहेत. आता हे पूर्ण अपडेट तुम्हाला डिटेल एक्झामटेड सगळे विषय आलेले आहेत एक्झामटेड म्हणून, तर त्याच्यामुळे टेन्शन नाही काही. पुढची स्टेप अशी आहे की त्याला तुम्हाला जे सेंटर आपल्याला घ्यायचे 3 पेपरसाठी ते तुम्हाला सेंटर पहिला सिलेक्ट करावं लागेल. सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सेंटर सिलेक्ट करायचे पहिले एवढं अशा प्रकारे तुमचं जे काही सेंटर आहे ते सेंटर सिलेक्ट करू शकता. आता मी पुणे सेंटर सिलेक्ट करणार आहे. पुणे सेंटर सिलेक्ट केलं, खाली या स्क्रॉल डाऊन करा आणि पुढे म्हणा. पुढे जाऊन तुम्ही तुमची प्रोफाईल सारांश बघू शकता. इथे तुम्हाला दिसेल एक्झामटेड म्हणून आलेल्या सगळ्या गोष्टी, ज्या ज्या सब्जेक्टला आपण एक्झाम्शन मागितले त्या प्रत्येक गोष्टीला. त्यानंतर अर्ज सादर करा. पुन्हा एकदा तुम्हाला विचारलं जातं तुम्हाला अर्ज सादर करायचा व्यवस्थित आहे का, ओके करा. हा तुमचा GDCA आयडी येतो. आयडी आल्यानंतर ओके करायचं. माझ्या खात्यामध्ये जायचं, GDCA तुम्ही फॉर्म बघा. त्यानंतर अर्ज क्रमांक जो आहे तिथे छापा पहा वरती क्लिक करा. तुम्हाला तिथे दिसून जाईल ते तुमचा फॉर्म कशा प्रकारे आहे, कसा दिसतो किंवा काय त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्शन वगैरे मिळाले नाही मिळाले तर ते तुम्हाला दिसतं. त्यानंतर पेमेंट करायचंय. पेमेंट भरलं तुम्हाला पेमेंट तेवढंच लागणार आहे 823 रुपये. 1 विषय द्या, 2 विषय द्या, 3 विषय द्या, 6 विषय द्या. ते ऑनलाईन पेमेंट तशाच प्रकारे तुम्हाला द्यायचं आहे. हे बघा तुम्हाला तेही दाखवतो मी. नाहीतर तुम्हाला ते पुढे असं होईल की पेमेंट जास्त आहे कमी असं नको व्हायला. तर पेमेंट झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला ते रिसिट वगैरे येते. रिसिट आल्यानंतर मग तुम्ही ते त्या गोष्टी करू शकता. तुम्हाला नाव वगैरे ते बघा हे अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म दिसेल पूर्ण. ज्या ज्या विषयाला आपण एक्झाम्शन मागितलेलं आहे ते विषय खाली येतात, म्हणजे 6 सब्जेक्टच्या एका पाठोपाठ खाली. आणि वरचे जे ज्या विषयाला आपण एक्झाम्शन नाही मागितलं ते विषय आपल्याला अपीअरिंग मध्ये आले 3 इथे तुम्हाला दिसतील. ते रिझल्ट वगैरे आपण अपलोड केले ते सुद्धा तिथे दिसतात. अशा प्रकारे आहे.
या प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अशा प्रकारे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. कुठे अडचण आली तर कॉल करा किंवा मेसेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये जरी लिहिलं, कमेंट बॉक्स मध्ये तरी त्याला तुम्हाला रिस्पॉन्स दिला जाईल. जर पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर तो आपला जुना व्हिडिओ आहे, तो व्हिडिओही देखील तुम्ही बघू शकता. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेल मी, त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता. काहीच अडचण नाही. कुठे फॉर्म चुकू देऊ नका, व्यवस्थित नीट भरा आणि यशस्वीरित्या सबमिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांना जे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.